हॅलो, हॅलो ॲस्पायरंट्स. जनरल ॲग्रीकल्चरच्या YouTube चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे पुनश्च एकदा मनःपूर्वक स्वागत करते. आज आपण एक वेगळा टॉपिक डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे एम-पी-एस-सी ग्रुप सीचे पी-वाय-क्यू जे की जनरली रिलेटेड असेल ॲग्रीकल्चरशी, सायन्सशी, त्याच्यानंतर जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्सशी. ओके, काय आहे इकॉनॉमिक्स? पण हे तिन्ही सब्जेक्ट जे आहे हे आपण आपल्या ॲग्रीकल्चरमध्ये म्हणजे जेव्हा आपण बी-एस-सी ॲग्रीकल्चरमध्ये ह्या गोष्टी आपण काय आहेत शिकलेल्या आहेत आणि ईझी आहेत. ईझी गोइंगमध्ये तुम्हाला +5 जर मार्क्स होत असतील, तर आपण किती कॉम्पिटिशन दूर करू शकतो याचा तुम्ही विचार ओके. ज्याची 0.25 नी किंवा 0.5 नी यावेळेस प्रिलिम्स गेली प्रिलिम्स मधून तो कट झालाय त्याला कळेल. ओके. तर स्टे ट्यून विथ अस. आपण 2018 पासून ते 2026 पर्यंतचे सर्व ग्रुप सीचे क्वेश्चन बघणार आहोत. ओके. आज आपण स्टार्टिंग जी आहे ती ॲग्रीकल्चर पासून करणार आहोत आणि होप सो नाही 101% तुम्हाला येणारी तलाठी भरती असेल, कृषी सेवक. आता तुम्ही म्हणाल मॅम कृषी सेवकची ॲड तर आलेली नाही आहे. तुम्ही बघितलं असेल कालचा आकृतिबंध. त्याच्यामध्ये 3000 प्लस सीट्स जे आहेत, 3000 प्लस सीट ह्या कशा आहेत? कृषी सेवकच्या आहेत आणि कृषी सेवक ही गट क मार्फत एम-पी-एस-सी मार्फत होणार आहे. हे तर निश्चित झालंच आहे. तर आपण वाट न बघता की ॲड कधी येईल, कारण ॲड आल्याच्या नंतर अभ्यास करणारे खूप सारे जण असतात. पण यशस्वी तोच होतो ज्याची सुरुवात खूप आधीपासून सुरू असते. ओके. तर तुम्हाला काय करायचं आहे? सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सेशनला लाईक करायचं आहे आणि जो कोणी अभ्यास करत असेल, ओके. तुम्ही जे-आर-एफ स्टुडंट असाल, एस-आर-एफ स्टुडंट असाल, तुम्ही स्किप कराल. पण तुमचे जे काही फ्रेंड एम-पी-एस-सीची प्रिपरेशन करत आहेत, त्यांना नक्की शेअर करायचं आहे. वळूया आपल्या क्वेशन्सकडे. फर्स्ट क्वेशन आहे बघा. साथ हा कोणत्या झाडापासून मिळवतात? ऑप्शन आहे खैर, साग, सुंदरी आणि अकेशिया. कथा इज ऑब्टेन्ड फ्रॉम डॅश डॅश ट्री. ऑप्शन फर्स्ट आहे खैर, देन आहे सुंदरी, देन आहे टीक आणि अकेशिया. तर बघा खैर जो आहे, खैर हा जनरली आपण त्याला काय म्हणतो अकेशिया कॅटॅच्यू आणि खैर आपल्याला कशापासून भेटतो? तर ह्या जो काथ आहे, ओके. काथ जो ब्राउन कलरचा काथ जनरली पानामध्ये यूज केला जातो, ओके. जे खायचं पान असतं त्याच्यामध्ये जनरली यूज केला जातो. कशापासून बनवलेला असतो? तो कशापासून मिळवलेला असतो? अकेशिया कॅटाच्यू नावाच्या झाडापासून. जनरली हे काय नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोडक्ट आहे. ओके. जनरली हा खैराचं झाड जे आहे आपल्याला कशामध्ये दिसून येतं? वनांमध्ये दिसून येतं, फॉरेस्टमध्ये दिसून येतं. ओके. तर हे काय नॉन टिम्बर फॉरेस्ट प्रोडक्ट आहे, ज्याच्यामध्ये कॅटेचिन आणि टॅनिन नावाचा घटक असतो. ओके. टॅनिन काय करते? ॲस्ट्रिंजन्सी प्रोव्हाईड करते. यावेळेस एम-सर पी-जी-सी-ई-टी 2026 चा क्वेशन होता. ओके. टॅनिन काय बोलते? ॲस्ट्रिंजन्सी. ॲस्ट्रिंजन्सी जी आहे कशामुळे येते? तर ती टॅनिनमुळे येत असते. ओके. तर सुंदरी. सुंदरी काय आहे? आपला सेकंड ऑप्शन सुंदरी आहे मँगो ट्री. जनरली आपल्याला सुंदरबन्समध्ये दिसून येते. हे कशासाठी यूज केला जाते? टिम्बर पर्पज. ओके. कशासाठी? टिम्बर पर्पज. आणि जो खैर आहे अकेशिया कॅटाची फॉर काथ. ओके. फॉर काथ पर्पज म्हणजे नॉन टिम्बर फॉरेस्ट आहे आणि हे काय आहे? टिम्बर फॉरेस्ट क्रॉप आहे. कोणतं? सुंदरी. जनरली सुंदरबनचे जे वन आहेत, कुठं आहेत? वेस्ट बेंगॉलला आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते. ओके. तर हे टीक, टोना ग्रँडिस फेमस टिम्बर ट्री आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे. ओके. टीकचं जे आहे ते आपल्याला बॉटॅनिकल नेम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. नाव काय आहे? टेक्टोना ग्रँडिस. नाही टीकला एक बघा, एक फेमस नाव आहे. ओके. फेमस नाव आहे. ते कोणतं आहे? मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. तुमचा 101% एक ऑब्जेक्टिव्ह काय होईल? क्लिअर होईल. ते आहे अकेशिया. अकेशियामध्ये वेगवेगळे स्पीसीज आहेत. जसं की अकेशिया कॅटॅच्यू खैर असेल, अकेशिया निलोटिका वगैरे फॉरेस्ट ट्रीज हे कशाच्या अंडर येतात? अकेशियामध्ये येतात. इथं करेक्ट आन्सर काय आहे आपला? ऑप्शन 1. काय आहे? खैर. खैरापासून आपल्याला काथ मिळतो. ओके. देन नेक्स्ट क्वेशन आहे. बघा काय स्टेटमेंट ए मेजॉरिटी ऑफ पोर्शन ऑफ महाराष्ट्र प्लेट्यू इज ऑक्युपाइड बाय बेसाल्टिक रॉक आणि स्टेटमेंट बी आहे द ओरिजिन ऑफ महाराष्ट्र प्लेट्यू इज ड्यू टू डिपोजिशन ऑफ लावा. तर बघा इथे काय सांगितलं आपल्याला की महाराष्ट्राचा पठार बहुतांशी काय आहे? बेसाल्ट खडकाने व्यापलेला आहे. एक्झॅक्टली करेक्ट आन्सर आहे. काय आहे? बेसाल्टिक जो रॉक आहे त्याच्यापासून कशाचं फॉर्मेशन झालं आहे? जो महाराष्ट्राचा पठार आहे बेसाल्टिक सॉइल आहे. आपल्याकडे कशी सॉइल आढळते? बेसाल्टिक सॉइल आढळते महाराष्ट्रामध्ये. आणि दुसरं काय ते कशापासून बनलेलं आहे बघा बेसाल्टिक इग्नियस रॉक इग्निशियस रॉक वगैरे आपण रॉकचं जे क्लासिफिकेशन आहे सॉइल सायन्समध्ये फर्स्ट सेमिस्टरलाच आपण बघितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण शिकलो की जो बेसाल्टिक सॉइल आहे हा काय आहे?
हे एक्सप्लोजन झालं होतं लावाचं आणि तो लावा रास थंड होऊन त्याच्यानंतर ते काय झालं बेसाल्टमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं आणि ते बेसाल्टिक सॉइल जे आपल्याला कुठं आढळते महाराष्ट्राच्या पठारावर आढळते. म्हणून इथं करेक्ट आन्सर काय आहे की बोथ द स्टेटमेंट ए अँड बी आर बोथ आर ट्रू. ओके, काय आहे करेक्ट आन्सर काय आहे ऑप्शन 1. ओके. आता बेसाल्टिक, इग्नियस, नॉन इग्नियस कोणत्या रॉकमध्ये येते तुम्ही एकदा मला सांगाल. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. एक्झामाइन द ट्रूथनेस ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट 1 आहे द क्लायमेट ऑफ कोकण इज कोल्ड, अनइवन आणि ड्राय. ओके. अँड स्टेटमेंट बी काय आहे द क्लायमेट ऑफ महाराष्ट्र प्लेटिव इज हॉट, इव्हन आणि ह्युमिड. बघा कोकणचे हवामान हे थंड, विषम आणि कोरडे आहे. विधान अ सांगतंय आपल्याला. विधान ब सांगते की महाराष्ट्र पठाराचे हवामान हे उष्ण, सम आणि दमट आहे. तर बघा आपण जर बघितलं तर कोकणचे जे आहे, कोकण जनरली काय हॉट, ह्युमिड आहे. म्हणजे काय दमट, उष्ण वातावरण हे आपल्याला कुठं आढळून येते? हे आढळून येते आपल्याला कोकणामध्ये. आणि खूप जास्त हॉट आणि ह्युमिड जे आहे आपल्याला मान्सून सीझनमध्ये आपल्याला दिसून येतो. मान्सून सीझनमध्ये आपल्याला जनरली दिसून येते. आणि हे हॉट अँड ह्युमिड क्लायमेट कशासाठी बेस्ट असते? हे बेस्ट असते राईससाठी. ओके. म्हणून धानाची शेती ही सगळ्यात जास्त कुठं होते? तर कोकणात होते. ओके. त्याच्यामध्ये आता कोकणाची दुसरी स्पेशालिटी काय? तर इथे काय होतं हेवी रेनफॉल होतो आणि जो आपला अरबी समुद्र आहे, ओके, त्याच्यामुळे काय होतं जे टेम्परेचरचं इन्फ्लुअन्स आहे ते कशामुळे येते? अरबी समुद्रामुळे येते. अरबी समुद्र आपण बघतो की ही जी अरबी समुद्राची 720 किलोमीटरची लांबी आहे. ही पूर्ण कशाला लाभली आहे? तर जो कोकण किनारा आहे, कोकणाच्या पूर्ण साइडला लागलेली आहे. तर तिथलं हवामान जनरली कसं असते? हॉट म्हणजे काय? उष्ण, ह्युमिड म्हणजे दमट जे आहे, तर ते वातावरण आपल्याला कुठं दिसते? कोकणमध्ये दिसते. आणि आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे? थंड. इथूनच समजून जायचं कोल्ड एटमॉस्फिअर आहे का तिथं? नाही. म्हणजे हे ऑप्शन काय आहे? चुकीचं आहे. स्टेटमेंट काय आहे? फर्स्ट चुकीचं आहे. तर क्लायमेट ऑफ महाराष्ट्र प्लेट्यू इज हॉट, इव्हन आणि ह्युमिड. तर बघा महाराष्ट्र जनरली हॉट आणि ड्राय आहे. ओके. आणि खूप अनइव्हन व्हेरिएबल क्लायमेट आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण महाराष्ट्राचा मला डायग्राम छान जमत नाही, पण आपण एक जर बघितलं, की बाबा हा जो एरिया आहे, हा काय इथून अरबी समुद्र लागू आहे. इथं ॲटमॉस्फिअर कसं आहे, कोकण साइडला जर आपण बघितलं, तर कोकण साइडला ॲटमॉस्फिअर कसं येतं? हॉट येतंय. हॉट, ह्युमिड आणि वेट क्लायमेट आपल्याला कोकणात पाहायला मिळतो. तेच तुम्ही नंदुरबार, धुळे वगैरे हा जर एरिया बघितला नंदुरबार, धुळे, नाशिक तर इकडे तुम्हाला थोडंसं म्हणजे एकदम तेवढं कूल वेदर आपल्याला पाहायला मिळतं. ओके. तेच जर तुम्ही इकडे बुलढाणा, अकोला वगैरे हा एरिया जर बघितला तर हा काय आहे खूपच हॉट आणि ड्राय एरिया आहे. ओके. समोर आणखी जर तुम्ही भंडारा, गोंदिया गेले तर परत काय होते, की तिथं हॉट आणि ह्युमिड कंडिशन पाहायला मिळते. ओके. त्याच्यामध्ये काय आहे फार व्हेरिएबल अनइव्हन क्लायमेट जे आहे ते महाराष्ट्रामध्ये आहे. असं नाही हॉट आणि इव्हन ह्युमिड आहे का? नाही. हॉट तर आहेच. ओके. हॉट पण त्याच्यामध्ये ड्राय हा शब्द महत्वाचा आहे. कारण की कोरडे जे आहे, कोरडे वारे आपण म्हणतो, जनरली महाराष्ट्राच्या एरियामधून जातात, जो की विदर्भ रिजन आहे. विदर्भ, मराठवाडा रिजन त्याला सफर करतच आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे. ते देन दुसरं जर म्हटलं आपण त्याच्यामध्ये काय इट लाईज लिवार्ड रेन शॅडो साइड ऑफ द वेस्टर्न घाट जो पश्चिम घाट आहे त्याच्यामध्ये आपल्याला रेन शॅडो साइड सुद्धा दिसून येते आणि रेनफॉल जो आहे तो रो आणि तो काय असतो खूप कमी स्वरूपाचा आणि इरेग्युलर असतो. मेनी एरियाज मध्ये इरेग्युलर असतो. याच्यामध्ये लक्षात ठेवा विदर्भ आणि मराठवाडा. त्यांना हे टेम्परेचर व्हेरिएशन रिलेटिव्हली ग्रेटर दॅन कोस्टल कोकण. जे कोस्टल कोकणमध्ये व्हेरिएशन आहे त्याच्यापेक्षा जास्त व्हेरिएशन आपल्याला पूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतं. म्हणून आपला सेकंड ऑप्शन सुद्धा काय आहे चुकीचं आहे आणि फर्स्ट ऑप्शन सुद्धा काय चुकीचं आहे. तर बघा आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे फर्स्ट ऑप्शन आहे स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर ट्रू. तर बोथ आर काय आहेत फाल्स आहेत. ऑप्शन सेकंड काय सांगतं स्टेटमेंट ए अँड बी बोथ आर फाल्स. तर इथे करेक्ट आन्सर काय येईल आपलं ऑप्शन सेकंड बोथ आर फाल्स. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा खालील विधानांची सत्यता तपासा आणि ऑप्शन नाही सॉरी विधान अ काय सांगतं की समुद्र सपाटीपासून जसं जसं उंच जावं तसं तसं हवेचं तापमान कमी होत जाते. याला
सामान्य लोपदर असे म्हणतात. आणि विधान ब आहे, समुद्र सपाटीपासून जसं जसं उंच जावे तसे हवेचे तापमान कमी होण्याऐवजी वाढत जाते, त्याला विपरीतता असं म्हणतात. हे वाचलं की आपले सगळे फ्यूज उडून जातात. पण ॲज अन ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट आपण इंग्लिशमध्ये शिकतो, तर आपल्याला काय आहे की नॉर्मल टेम्परेचर लॅप्स रेटची डेफिनेशन इथं दाखवली आहे आणि दुसरी डेफिनेशन काय आहे, इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर. तर हे कॉन्सेप्ट काय आहेत बघा. नॉर्मल कंडिशनला काय होतं, जसं जसं आपण वरती जातो म्हणजे हाय अल्टिट्यूड वर जातो, तिथं टेम्परेचर काय होतं, टेम्परेचर रेंज कमी होत जाते. याला म्हणतो आपण नॉर्मल लॅप्स रेट. ओके. आणि जेव्हा अल्टिट्यूड जे आहे, अल्टिट्यूड म्हणजे वरती वरती आपण जातो समुद्र सपाटीपासून, म्हणजे काय की हाय लेवल आपलं ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर ह्याला आपण जेव्हा अल्टिट्यूड वरती जातो, तेव्हा काय होते, टेम्परेचर हे डिक्रीज होण्याच्या ऐवजी इन्क्रीज होते. त्या कॉन्सेप्टला आपण टेम्परेचर इन्व्हर्जन असं म्हणतो. बघा बरेचसे जण मला असे म्हणतात, मॅम तुम्ही क्विज मराठीमधून का नाही घेत? ओके. मराठी, इंग्लिश तुम्ही जुनी लँग्वेज यूज करा. असे बरेच जण म्हणतात. पण बघा क्लिअर डिफरन्स दिसतो जेव्हा तुम्ही हे रीड करता, तेव्हा तुम्हाला खूप असा विचार येतो, की याला काय म्हणतो? सामान्य लोपदर. आपल्याला माहिती नसतो, की काय आहे. सामान्य लोपदर म्हणजे दुसरं काहीच नाही, नॉर्मल लॅप्स रेट. ओके. पण ह्या गोष्टी आपण काय करतो, गो थ्रू केलेल्या असतात. म्हणून इंग्लिशच बेस्ट आहे, की मॅडम तुम्ही मराठीत का नाही देत, इंग्लिशमध्ये का नाही देत? बेस्ट आहे, की तुम्ही इंग्लिशमध्ये वाचलंय, तुम्ही इंग्लिशमध्येच वाचा. कारण काय असतं, इथं आपल्याला सगळ्यात मोठं बंधन असतं, ते म्हणजे आपल्याला टाईमाचं बंधन असतं. ओके. 100 प्रश्न आपल्याला 60 मिनिटात सॉल्व्ह करायचे असतात. त्याच्यामध्ये मॅथही असतं, रिझनिंगही असतं, रिझनिंगही येतं, त्याच्यानंतर इतिहास, भूगोल. ओके. हे सब्जेक्टही आपल्याला पॉलिटिकल सायन्स किंवा जी-एस वगैरे असेल, हे सुद्धा क्वेश्चन आपल्याला 60 मिनिटातच सॉल्व्ह करायचे असतात. आणि तुम्ही बघितलं असेल नियर अबाउट आता 50% वरती कट ऑफ हा गेलेला आहे. 50% म्हणजे 50 असा काहीतरी म्हणजे जनरली रेंज पकडा की तिथपर्यंत कट ऑफ हा जात असतो. तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला टाईम युटिलाइज कसा करावा. ओके. म्हणजे तुमची स्पीड इथं काय आहे तुम्हाला महत्वाचं, तुम्हाला जर कोणत्याही कॉम्पिटिशनमध्ये टिकून राहायचं असेल, तर तुम्हाला काय महत्वाचं आहे तिथं स्पीड प्लस आपली अॅक्युरेसी. ओके. स्पीड महत्वाची नसतो प्रत्येकच वेळेस, की मी म्हणजे 60 मिनिटात मला 100 क्वेशन सॉल्व्ह होऊन मी बसते. पण जर माझा स्कोर 40च जर येत असेल, तर त्याला काय अर्थ आहे ना? तुमची अॅक्युरेसी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. तर लँग्वेज हे आपलं बॅरियर नसायला पाहिजे, की मॅम तुम्ही मराठीतच घ्या, तुम्ही इंग्लिशमध्येच घ्या. आपली लँग्वेज काय आहे, की आपण 11th पासनं फुल इंग्लिशमध्ये आहोत ना. जर ॲग्रीकल्चरला जर तुम्ही आला आहेत, तर 11th पासून आपण काय रीड करत आहोत? आपण रीड करत आहोत इंग्लिश आणि इंग्लिशच रीड करत आहोत. तर तुम्ही मराठीला डोकं का लावत आहे आता? ओके. तर इथं बघा, आपल्याला काय सांगितलेलं आहे, की व्हाईल गोइंग फ्रॉम मीन सी लेव्हल अपवर्ड साइड टेम्परेचर ऑफ एअर डिक्रीजेस इज कॉल्ड एज नॉर्मल लॅप्स रेट. ओके. नॉर्मल टेम्परेचर लॅप्स रेट. तर हे आपलं स्टेटमेंट काय आहे? करेक्ट आहे. जेव्हा काय होतंय व्हाईल गोइंग फ्रॉम मीन सी लेव्हल टू अपवर्ड साइड, कोणतं साइड? अपवर्ड साइड द एअर टेम्परेचर इन्क्रीजेस इन्स्टेड ऑफ डिक्रीजिंग इज कॉल्ड एज इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर. हे सुद्धा काय आहे? करेक्ट आहे. तर इथं आपलं करेक्ट आन्सर काय येईल? ऑप्शन फर्स्ट. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. Examine the truthness of following statement. Statement first आहे. In winter season, the air temperature is very low. Due to this, the air pressure is very high. इथं काय सांगितलं आहे? टेम्परेचर खूप कमी असते कधी विंटर सीझन मध्ये. त्याच्यामुळे काय होते, जे एअर प्रेशर आहे ते काय होते, खूप जास्त होऊन जातं. कुठं? नॉर्थ इंडिया ॲज कम्पेअर्ड टू पेनिन्सुलर इंडिया. म्हणजे जो द्वीपकल्पाचा भाग आहे त्याच्यापेक्षा नॉर्थ इंडियामध्ये ही सिच्युएशन आपल्याला जास्त पाहायला मिळते. आणि स्टेटमेंट बी काय सांगतं, इन विंटर सीझन द एअर टेम्परेचर इज हाय. ओके. एअर टेम्परेचर इज हाय ड्यू टू दिस द एअर प्रेशर इज व्हेरी लो. एअर प्रेशर इज व्हेरी लो इन पेनिन्सुलर इंडिया ॲज कम्पेअर्ड टू नॉर्थ इंडिया. यांनी काहीच नाही, फक्त यांनी काय केलं, 2 गुणिले 3 इक्वल टू 6 आणि 3 गुणिले 2 इक्वल टू 6 फक्त अदलाबदल केली आहे. तेव्हा काय असते, की आपला प्रेझेन्स ऑफ माइंड तिथं ठेवणं, जेव्हा वाईल आन्सर जेव्हा वाईल काय म्हणतो, जेव्हा आपण क्वेशन सॉल्व्ह करत असतो किंवा एक्झाम देत असतो, तेव्हा आपला प्रेझेन्स ऑफ माइंड फार गरजेचा आहे. ओके. त्यांनी काय सांगितलं, की नॉर्थ इंडियामध्ये बघा,
फक्त तुम्ही एवढं जरी लक्षात ठेवलं, आता ते काय आहे, हे दोन्ही ऑप्शन काय आहेत हे दोन्ही जे स्टेटमेंट दिले आहेत ते काय आहेत कन्फ्युजिंग. आता तुम्ही एवढं लक्षात ठेवा, की नॉर्थ इंडियामध्ये टेम्परेचर काय असतं? कमी असतं. त्याच्यामुळे एअर डेन्सिटी काय होते? वाढते. एअर डेन्सिटी वाढली म्हणजे प्रेशर काय होते? इन्क्रीज होते. तेच पेनिन्सुलर इंडिया म्हणजे द्वीपकल्पीय भारत जर बघितला त्याच्यामध्ये काय होतं, की टेम्परेचर हाय असतं, एअर डेन्सिटी कमी होऊन जाते आणि त्याच्यामुळे काय होते प्रेशर सुद्धा कमी होते. ओके. ह्याचंच त्यांनी काय केलं आहे, उलटून-सुलटून तुम्हाला गोल घुमवलेलं आहे. ओके. तुम्ही काय करायचं आहे, आपला जो मेन कन्सेप्ट आहे तो आपण विसरायचा नसतो कधीच. त्यांनी आता हे स्टेटमेंट 3 ओळीचं केलं आहे. त्यांनी 5 ओळीचं जरी केलं तरी तुम्हाला फक्त एवढाच कन्सेप्ट हा लक्षात राहायला पाहिजे. ओके. ज्या टर्म्स अँड ज्या कंडिशन आहेत, ओके, रिजन वाईज ज्या कंडिशन आहेत त्या तुमच्या लक्षात असायला पाहिजे. इथे करेक्ट आन्सर काय? ऑप्शन फर्स्ट. कारण दोन्ही काय आहेत? ट्रू आहेत. आपल्याला विंटर सीझनमध्ये एअर टेम्परेचर लो असते. कुठं? नॉर्थ इंडियामध्ये हां, लो असते. एअर डेन्सिटी हाय होते त्याच्यामुळे प्रेशरही हाय असते. देन विंटर सीझन एअर टेम्परेचर पेनिन्सुलरमध्ये रिलेटिव्हली हाय असते. तेच इथं सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं? एअर प्रेशर कमी होऊन जातं. हेच ते विचारलेलं आहे. मेन महत्वाचं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? कॉन्सेप्ट. आपण मागच्या याच्यामध्ये काय बघितलं? ते टिप्स असतात बघा, की कोणत्याही एक्झामला जाताना काय करायचं? लक्षात काय ठेवायचं, की आपल्याला प्रेझेन्स ऑफ माइंड आपला तिथे आपण जागरूक असायला पाहिजे. प्रेझेन्स ऑफ माइंड देन आपला कॉन्सेप्ट जो आहे तो आपण सोडायचा नाही. त्याने 2 गुणिले 3 विचारलं, 3 गुणिले 2 विचारलं किंवा 2+2+2 असं जरी विचारलं तरी आन्सर 6च येणार आहे. म्हणजे काय, की जो आपला कॉन्सेप्ट आहे तो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवायचा आहे. ओके. त्यासाठी तुम्ही मेडिटेशन वगैरे करा. जेव्हा आपण एक्झामला जातो 10 मिनिटं अगोदर जा, 15 मिनिटं अगोदर जा, 5 मिनिटं मेडिटेशन करा. ओके. ते नाही तर की तुमची स्पीड असली पाहिजे विथ अॅक्युरसी. ओके. ह्या काय असतात? ह्या जनरल टिप्स असतात कोणत्याही एक्झामला टॅकल करण्याच्या, कोणत्याही एक्झामला जाताना ह्या गोष्टी लक्षात असायला पाहिजे. ना की माझा एवढा अभ्यास झाला, माझा तेवढा अभ्यास झाला. जेवढा झाला तेवढा तुम्ही बेस्ट देऊन या. नेक्स्ट क्वेशन आहे बघा. सॉरी. जर क्वेशन नाही, एक अनाउन्समेंट आहे. इथं बघा हे आपलं जनरल एग्रीकल्चरचं WhatsAppचं चॅनल आहे. ओके. त्या WhatsAppच्या चॅनलवरती तुम्हाला डेली एग्रीकल्चरचे क्वेशन जे आहेत 10-12, 10-12 क्वेशन जे आहे डेली मिळत जातील. काल डे 2 होता. आज डे 3चे ऑब्जेक्टिव्ह मिळतील आणि डे 2 चे आन्सर्स मिळतील. ओके. तुम्ही जर अजूनही जॉइन नसाल तर तुम्ही याला जॉइन होऊ शकता. मी तरी म्हणेन की तुम्ही जॉइन कराच. कारण की तुम्हाला एग्रीकल्चर वेगळं वाचायची गरज पडायला नको. कारण सब्जेक्ट किती सारे आहे. तुम्ही गट क ची प्रिलिम्स जरी म्हटली, तरी तुम्हाला जी-एस वाचणे आहेच. ओके. त्यानंतर सायन्स पण करायचं आहे, मॅथ पण करायचं आहे, रिझनिंग आहे. ओके. रिझनिंग आहे, त्यानंतर जिओग्राफी आहे. पॉलिटिकल सायन्स आहे. खूप सारे सब्जेक्ट्स आहेत. ओके. त्याला रिव्हिजन देणार की तुम्ही फक्त एग्रीकल्चरमध्येच बघणार? हेही फार महत्वाचं आहे. ओके. तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही आमच्या WhatsAppला जॉइन व्हा म्हणजे तुमच्या एग्रीकल्चरचे जे पॉइंट आहे तो तुमचा इझिली कव्हर आउट होईल. ओके. देन हे आपलं जनरल एग्रीकल्चरचं मेन टेलिग्राम चॅनल आहे. यावरती तुम्हाला सगळ्या पी-डी-एफ, सगळं मटेरियल आता 2018 पासून ते 2026 पर्यंतचे सगळे जे क्वेशन्स आहे, सगळे पेपर जे आहे मी एकत्र कंपाइल करून मी तुम्हाला शेअर केलेले आहे. तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता. फाइल सेक्शनमध्ये जायचं आणि काय करायचं आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे पी-डी-एफ आणि बाकीही मटेरियल जे काही असेल रिलेटेड आणि ते इम्पोर्टंट असेल तर तुम्हाला या ग्रुपवरती मिळून जाईल. तर नेक्स्ट येतं जनरल एग्रीकल्चर ची लाईव्ह क्विज म्हणून एक आपला ग्रुप आहे. त्यावरती नियर अबाउट 5.1 के लोकं जे आहे डेली म्हणजे 5.1 के त्याच्यामध्ये आहेत, पण नियर अबाउट 500 डेली 500 लोकं काय असतात ऑनलाईन असतात. किती वाजता? 6 वाजता आपण काय करतो तिथं डेली 30 क्वेशन्सची एक टेस्ट घेतो. काय करतो? डेली 30 क्वेशन्सची एक टेस्ट घेतो. आणि हे आहे आपलं जनरल एग्रीकल्चरचं YouTube चॅनल जिथं तुम्ही आता सध्या हा व्हिडिओ बघत आहात. ओके. तर इथं काय करायचं आहे तुम्हाला, आता बघा हा व्हिडिओ तुम्ही जर समजा बघितला नसेल किंवा तुम्हाला पाहायचा असेल, तर तुम्ही कुठं बघाल प्लेलिस्टमध्ये जायचं. त्याच्यामध्ये ग्रुप सी म्हणून आहे. ओके. ग्रुप सी म्हणून एक प्लेलिस्ट मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे आजपासून आणि याच्या अगोदर झालेले आणि
अपकमिंग येणारे सगळे जे ग्रुप सी रिलेटेड जे काही ऑब्जेक्टिव्ह आहेत तुम्हाला ह्या प्लेलिस्टमध्ये मिळून जातील. तुम्हाला इथे काय करायचं आहे, जनरल ॲग्रीकल्चरच्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय बघा. तुम्ही इथं पण जॉइन व्हायचं आहे, लाईव्ह क्विजला पण जॉइन व्हायचं आहे आणि हे काय WhatsAppचं. आणि हां, तुम्हाला आणखी डेडिकेटेड स्टडी करायचा असेल तर आम्ही निमराज सुंदा बेस्ड क्विज अरेंज केलेली आहे. एक इंटिग्रेटेड बॅचेस क्विज अरेंज केलेली आहे आणि आतापर्यंत मुलांचा खूप चांगला रिस्पॉन्स जो आहे त्या टेस्ट सीरीजला मिळालेला आहे. तुम्हाला जर जॉइन करायची असेल तर तुम्ही फक्त एक इंटरेस्टेड एक मेसेज कमेंटमध्ये टाका. परत तुमच्यासाठी एक अनाउन्स बघा हे जे आहे तुम्हाला इंटिग्रेटेड बॅच पाहिजे असेल तुम्हाला जर फक्त निमराज सुंदा पाहिजे असेल तर निमराज सुंदाच्या बेसवरती म्हणजे याच्यामध्ये काय करतो आपण डेली 10 पेजेसच तुम्हाला टार्गेट दिला जाईल जे की तुमचा हाफ एन अवर मध्ये इझिली कव्हर होईल आणि हाफ एन अवर मध्ये इझिली कव्हर कव्हर झाल्यानंतर हाफ एन अवर मध्ये इझिली कव्हर झाल्यानंतर दुसरं काय होतंय की बाबा हाफ अवर मध्ये तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह दिले जातील. जनरली रात्री 9 वाजता जे आहे आपण हे ऑब्जेक्टिव्ह देत असतो सॉल्व्ह करायला. ओके. आणि जर तुम्हाला इंटिग्रेटेड बॅच घ्यायची असेल तर त्याच्यामध्ये काय आपण इसेन्शियल्स ऑफ ॲग्रीकल्चर बाय नारायण नागरे सरांचं जे पुस्तक आहे लेटेस्ट एडिशन आता 2026चं ते इन्क्लूड केलं आहे. प्लस निमराज सुंदा आणखी जे काही टॉपिक कृषी सेवक तलाठीशी रिलेटेड असतील जे की बाबा महाराष्ट्राचं क्लायमेट अँड वेदर आहे किंवा महाराष्ट्राच्या काही त्याच्यामध्ये हे असतात बघा काही स्कीम्स वगैरे आहेत ते याच्यामध्ये आपण ह्या सीरीजमध्ये आपण कंडक्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणाल की मग आम्ही क्वेश्चनचे आन्सर कसे करायचे तर तुम्हाला सकाळीच पीडीएफ मिळून जाईल की एवढं एवढं वाचायचं आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला आजची टेस्ट मिळेल. ओके. असा सगळा एक कारभार असतो. याची जी इंटिग्रेटेड बॅच आहे त्याची व्हॅलिडिटी 6 महिन्याची आहे आणि जे निमराज सुंदा आहे त्याची व्हॅलिडिटी 2 मंथ्सची राहील. ओके. किती राहील? 2 मंथ्सची. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तसं की इंटरेस्टेड आणि तुम्हाला कोणती बॅच पाहिजे. जर इंटिग्रेटेड पाहिजे असेल तर तुम्ही इंटिग्रेटेड टाइप करा. जर तुम्हाला निमराज सुंदा पाहिजे असेल तर तुम्ही निमराज सुंदा टाइप करा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा आपला. रेगूर जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असल्याने ही जमीन डॅश डॅश पिकासाठी उत्कृष्ट असते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी इज मोर इन रेगूर सॉइल अँड हेन्स इट इज एक्सलंट फॉर डॅश डॅश क्रॉप. ऑप्शन आहे रबर, कॉफी, ज्यूट आणि कॉटन. तर बघा जे रबर आहे रबरसाठी वॉर्म ह्युमिड क्लायमेट पाहिजे असते. डीप वेल ड्राय सॉइल पाहिजे. जनरली हे कुठं हाय रेनफॉल रिजन मध्ये मेनली ग्रो होतं. महाराष्ट्राचा जर विचार केला तर कोकण रिजन मध्ये आपल्याला रबर जे आहेत पाहायला मिळतं. ओके. देन येतं कॉफी. कॉफी जे बेस्ट सुटेड फॉर वेल ड्रेन फर्टाईल हायली ऍसिडिक सॉइल इन हिली रिजन विथ अ सुटेबल शेड अँड क्लायमेट. जनरली कॉफी जी आहे कर्नाटका चिकमंगळूर वगैरे जे आहे तिथे कॉफीचं प्रोडक्शन खूप चांगल्या पद्धतीने होतं. देन आहे ज्यूट. रिक्वायर वार्म ह्युमिड कंडिशन अँड फर्टाईल अल्युवियल आणि लोमी सॉइल पर्टिक्युलरली इन हाय रेनफॉल एरियाज. जूट जे आहे आपण बघतो की वेस्ट बेंगॉलचा एरिया आहे, झारखंडचा एरिया आहे तिथं जूटचं आणि ती सॉइल कोणती पाहिजे? अल्युवियल आणि लोमी सॉइल. इथं काय विचारलं आहे? रेगूर म्हणजे गाळाची मृदा जी आहे ती विचारलेली आहे. ओके. कॉफीसाठी जर आपण म्हटलं जे रेडिश सॉइल असते बघा रेडिश सॉइल जी आहे त्याच्यामध्ये कॉफीचं प्रोडक्शन रबरचं प्रोडक्शन चांगलं होतं. वाईल कॉटन जे आहे एक्सलंट क्रॉप फॉर रेग्युलर सॉइल बिकॉज कॉटन बेनिफिट इट हाय मॉइश्चर रिटेन्शन कॅपॅसिटी. ओके. करेक्ट आन्सर काय? वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कशाची जास्त आहे? रेग्युलर सॉइलची आणि एक्सलंट आहे कशासाठी? कॉटनसाठी. ओके. जनरली जी आपली महाराष्ट्राची सॉइल आहे महाराष्ट्रापेक्षा तुम्ही असं म्हणा विदर्भ मराठवाड्याची जी सॉइल आहे ती कॉटनसाठी बेस्ट आहे. ओके. इथं करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. मॅच द फॉलोइंग. नॅशनलायझेशन ऑफ अ मेजर बँक. नॅशनलायझेशन कधी झालं होतं? 1969 मध्ये झालं होतं. मला 1969 कुठं दिसत आहे? ऑप्शन 3 मध्ये दिसत आहे. ओके. तर फर्स्टच पेअर आपण थर्ड लावली. थर्ड कशामध्ये दिसत आहे? सेकंड ऑप्शन मध्ये. तर असे जे क्वेश्चन असतात आता नॅशनलायझेशन ऑफ मेजर बँक बघा हा क्वेश्चन आपण ऍग्रीकल्चर मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये खूप वेळा बघितलेला आहे आणि हा काय आहे एक पीवायक्यू सुद्धा आहे. हेच ग्रुप सी मध्ये विचारलेलं आहे बघा. दुसरं तुम्हाला बघायचीही गरज नाही. जर मी पेपर सॉल्व्ह करत असते, मी जर एक्झाम हॉलमध्ये असते, मी नॅशनलायझेशन ऑफ मेजर बँक 1969 बघितलं 3 करेक्ट आन्सर काय? ऑप्शन सेकंड मी निघून गेले असते समोर. ओके. तर आपण विश्लेषण घेत आहोत म्हणून आपल्याला सगळे ऑप्शन्स बघावे लागतील. ओके. पण तुम्ही अशी चूक करायची नाही. इथं काय होतं आपला टाइम
कन्झ्युम करण्यासाठी आपला टाइम काय होतो वाचतो प्लस हा पॉइंट आपण दुसऱ्या क्वेश्चन्सला देऊ शकतो. ओके, माहिती आहे तर आपण सगळंच नाही रीड करायचं. करेक्ट आन्सर आला समोर जायचं. ओके, इस्टॅब्लिशमेंट ऑफ रिजनल रुरल बँक. रिजनल रुरल बँकचा काय 1976 चा ऍक्ट आहे. कन्व्हर्जन ऑफ इम्पिरियल बँक ऑफ इंडिया इंटू स्टेट बँक. तर हे कधी झालं होतं? सॉरी, हे कधी झालं होतं? हे झालं होतं जुलै 1955 मध्ये. ओके, जुलै 19 आणि नरसिम्हा कमिटीचा रिपोर्ट जो आहे, नरसिम्हा कमिटीचा रिपोर्ट कधी पोहोचला होता? तो पोहोचला होता 1998 मध्ये. म्हणजे आपल्याला हे काय लागतो 3142. ओके, काय आहे 3142. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन सेकंड. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. Consider the following statement. The Reserve Bank of India was established on 1 एप्रिल 1935. ऍक्ट कधीचा होता? 1934 चा. ओके, आरबीआय the RBI was nationalized in 1950. करेक्ट आहे का? 1950 is it correct? Okay, the 1 rupee note and coin all of the government of India. आणि ऑप्शन विचारलाय which of the statement are given करेक्ट. ओके, इनकरेक्ट म्हणजे काय? चुकीचे कोणते आहे आपल्याला विचारलं. ओके, काय आहे? चुकीचं कोणतं आहे हे विचारलेलं आहे इथं. Sorry. आपल्याला विचारलेलं काय? चुकीचं कोणतं? तर बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची जी इस्टॅब्लिशमेंट आहे, ऍक्ट कधीचा आहे? 1934 चा. लक्षात ठेवायचं आहे, ऍक्ट आधी झाला, त्याच्यानंतर बँकेची काय झाली आहे? इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे. आरबीआय बिगेन इट्स कोऑपरेटिव्ह इन कलकत्ता. सुरुवात कुठून झाली? कोलकाता पासून. अँड इट वॉज परमनंटली मूव्ह टू मुंबई. मुंबई परमनंटली मूव्ह कधी झाली? 1937. जर आपल्याला आज विचारलं की आरबीआयचं जे मेन स्टेशन कुठं आहे? तर ते मुंबईला आहे. आणि आधी जर विचारलं की बाबा आधी तिची सुरुवात कुठून झाली? तर ती सुरुवात कुठून झाली? कलकत्त्यापासून झाली. ओके, कुठून झाली? कलकत्त्यापासून झाली. आणि नॅशनलाइज कधी झाले होते? 1949 मध्ये. म्हणजे चुकीचं उत्तर कोणतं आहे इथं? ऑप्शन बी. ऑप्शन फर्स्ट काय आहे? करेक्ट आहे. मग फर्स्ट करेक्ट आहे म्हटल्यानंतर आपल्याला इनकरेक्ट विचारलं म्हणजे मी काय करेल? हे ऑप्शन तसंच रिमूव्ह करून देईल. आता बी काय आहे? नॅशनलायझेशन कधी झालं होतं? 1950 मध्ये झालं होतं. 1949 मध्ये झालं होतं. आणि इथं काय दिलं आहे? 1950. मग पॉसिबिलिटी आहे की बी काय आहे? बी इनकरेक्ट आहे. तर ह्या 2 मध्ये मला कन्फ्युजन असायला पाहिजे. सी मध्ये नसायला पाहिजे. ओके. ह्या ऑप्शन मध्ये नसायला पाहिजे. आता आपल्याला बी आणि सी आणि ऑप्शन 4 बी मध्ये काय आहे? आपण 50-50 करून घेतले. कारण की आपल्याला माहिती आहे की काय 1935 मध्ये इस्टॅब्लिशमेंट आहे आणि 1949 मध्ये नॅशनलाइज झालेली आहे. आता काय विचारलेलं आहे की बाबा जे ₹1 ची नोट आहे, ही कुणी इश्यू केली होती? गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. ओके. आणि त्याच्यानंतर जो कॉइन आहे तो सुद्धा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने. त्याच्यानंतर ₹2 किंवा त्याच्या वरचे त्याचा कॉइन असेल किंवा बँक नोट असेल, हे कुणी दिलं आहे? आरबीआयने दिला आहे. पण आपल्याला विचारलं कशाबद्दल आहे? ₹1 बद्दल. ₹1 जो कॉइन आहे किंवा त्याची नोट आहे ही ही कुणी इश्यू केली आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स. पण ₹2 किंवा 500 ची नोट असेल, 100 ची नोट असेल, हे कोण देते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आरबीआय देते. ओके. तर हे सुद्धा स्टेटमेंट काय आहे? करेक्ट. ए आणि सी करेक्ट आहे. म्हणजे बी काय आहे? चुकीचं आहे. तर हे मला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहे? ऑप्शन 4 मध्ये दिसत आहे. करेक्ट आन्सर काय? ऑप्शन 4 ओन्ली बी. ओन्ली बी म्हणून सेकंड ऑप्शन क्लिक करायचं नाही. ते बरेचसे जण ह्या चुका करतात, की काय आहे? हे चुकीचं आहे म्हणून आपण 2 वर टिक करतो आणि आपण म्हणतो, की नाही हे मी बरोबर केलेलं आहे. जेव्हा आन्सर की येते तेव्हा आपल्याला कळते, की आपण काय केलं घाई-घाईत चुकीचं केलं आहे. आपल्याला काय पाहिजे? स्पीडही पाहिजे प्लस अॅक्युरसी. ओके. हे केव्हा येते? की आपण जेव्हा काय करत असतो मोर नंबर ऑफ आपली काय असायला पाहिजे? प्रॅक्टिस असायला पाहिजे. ओके. देन येतं येलो ग्रीन अल्गी इज नोन ॲज आणि ऑप्शन आहे क्लोरोफायसी, सायनोफायसी, फॅलिओफायसी आणि झांथोफायसी. तर बघा जे क्लोरोफायसी आहे त्याला काय म्हणतो आपण ग्रीन अल्गी. ओके. त्याच्यामध्ये काय असते? पण ग्रीन कलर कशामुळे येतो त्याला? क्लोरोफिल ए आणि बी मुळे आणि म्हणूनच त्याला आपण नाव काय देतो? ग्रीन अल्गी क्लोरोफायसी. नावातच आहे. क्लोरो म्हणजे काय? ग्रीन. ओके. तर आहे फायसी. बघा
ही जी अल्गी आहे, अल्गीच्या स्टडीला काय म्हणतात? तर अल्गीच्या स्टडीला फायकॉलॉजी म्हणतात. काय म्हणतात? फायकॉलॉजी म्हणतात. यावरही क्वेशन येऊ शकतो. फंगीच्या स्टडीला मायकॉलॉजी म्हणतात. बॅक्टेरियाच्या स्टडीला बॅक्टेरियोलॉजी. ते जरी तुम्ही म्हणजे ओळखून घ्याल, पण हे फायकॉलॉजी आणि मायकॉलॉजीमध्ये तुम्हाला बरंच कन्फ्युजन होईल. तर फायकॉलॉजी इज द स्टडी ऑफ अल्गी. ओके. देन नेक्स्ट येतो बघा सायनोफायसी. सायनोफायसी म्हणजे काय? ब्ल्यू ग्रीन अल्गा. जे ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहे कशामुळे त्याच्यामध्ये काय फायकोसायनिन आहे. त्याच्यामध्ये काय फायकोसायनिन आपण ज्याला त्याला जनरली सायनोबॅक्टेरिया सुद्धा म्हणतो. कशाला? ब्ल्यू ग्रीन अल्गाला. बीजे ब्ल्यू ग्रीन अल्गी हे काय करते? नायट्रोजन फिक्सेशनचं काम करते. राईस फील्डमध्ये याचा खूप मोठा रोल जे आहे ते प्ले करत असते. जे नाही फायोफायसी ब्ल्यू कोणती अल्गी आहे? ब्राऊन अल्गी. ते ब्राऊन कलर जनरली कशामुळे येतो? फ्युकोझान्थिनमुळे होतो. कशामुळे होतो? फ्युकोझान्थिन. आणि हा झांथोफायसी हा काय येलो ग्रीन अल्गी म्हणतात त्याला. कोणता अल्गल ग्रुप आहे? येलो ग्रीन अल्गी. ज्याच्यामुळे कलर जो झांथोफायसी कलर जो आहे त्याला येलो ग्रीन कशामुळे येतो? झांथोफिल पिगमेंटमुळे येतो. म्हणून आपण त्याला काय म्हणतो? येलो ग्रीन अल्गी असं म्हणतो. तर ते काय म्हणतो आपण त्याला? झांथोफायसी. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 4. ओके. इथे पॉसिबिलिटी आहे क्लोरोफायसी, सायनोफायसी, फॅसिओफायसी वरती क्वेशन येईल म्हणून तुम्ही याचा स्क्रीनशॉटही घेऊ शकता. ओके. देन नेक्स्ट क्वेशन आहे बघा. द ग्रुप ऑफ फंगी म्युकोरेल्स इज कॉल्ड ॲज आणि ऑप्शन आहे ब्लॅक मोल्ड, ब्लू मोल्ड, ग्रीन मोल्ड, येलो मोल्ड. तर बघा ब्लॅक मोल्ड कशाला म्हणतात? म्युकोरेल. आपल्याला विचारलं सुद्धा त्याच्याबद्दल आहे. इथे करेक्ट आन्सर आपला फर्स्ट होईल. ओके. ज्याच्यामध्ये काय येतं? रायझोपस आणि म्युकर जनरली येतात. काय येतात? रायझोपस आणि म्युकर येतात. त्यानंतर ब्लू मोल्ड, पेनिसिलियम जी पेनिसिलियम फंगी आहे ही कशामुळे येते? ब्लू आणि ब्लू ग्रीन मोल्ड जे आहे हे कशाशी असोसिएटेड आहेत? ब्लू मोल्डसाठी एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आपल्याला पेनिसिलियम. ओके. ब्लॅक मोल्डचं म्युकोरॅल आहे. त्याच्यामध्ये येतो रायझोपस फंगी आणि म्युकॉर फंगाय. देन येतं ग्रीन मोल्ड. ग्रीन मोल्डमध्ये येते ट्रायकोडर्मा आणि पेनिसिलियम. तुम्ही ट्रायकोडर्मा लक्षात ठेवा. ओके. ज्या ग्रीन कलर कॉलनी फॉर्म करतात ट्रायकोडर्मा. तर आहे येलो मोल्ड. याच्यामध्ये व्हेरियस फंगीज जे आहे ते आपल्याला दिसून येतात. ओके. तर इथे करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 1 ब्लॅक मोल्ड. ओके. देन आहे bunchit of disease is common in which crop? ऑप्शन आहे पपया, सिट्रस, शुगर केन. ऑप्शन 4 आहे बनाना. तर बघा बंचिट ऑफ डिसीज जो आहे हा जनरली कशामध्ये येतो? बनानामध्ये येतो. करेक्ट आन्सर काय आहे? ऑप्शन 4. आणि बंचिट ऑफ डिसीज जो आहे हा डिसीज ट्रान्समिट करण्याचं काम कोण करत असतं? तर ते करत असतात अफिड. ज्याचं नाव काय आहे? अपिस स्पीसीज नाहीये, मायझस पर्सिकी नाहीये. त्याचं नाव आहे पेंटालोनिया. काय आहे? पेंटालोनिया निग्रो नर्वोसा. काय आहे? पेंटानेलिया निग्रो नर्वोसा. ओके. याला काय म्हणतो आपण? बनाना फिड म्हणत असतो जनरली. आणि हा कार्डेमॉम मधला काटे आणि फुरकी डिसीज. ओके. कारण जे ग्रुप बी आणि ग्रुप सी आहे त्याच्यामध्ये बरेचसे क्वेश्चन जे आहे आपल्याला याच्यामधले दिसून येतात. काय म्हणते त्याला? प्लांट डिसीज मधून काटे आणि फुरकी डिसीज. कशाचा? कार्डेमॉमचा. ओके. कार्डेमॉमचे जे काटे आणि फुरकी डिसीज आहे हा जनरली अफिड ट्रान्समिट करत असतो. पपयामध्ये लीफ कर असेल तर ते व्हाईट फ्लाय म्हणजे पांढरी माशी ट्रान्समिट करत असते. सिट्रसमध्ये बघा ट्रिस्टेजा व्हायरस जो आहे तो अफिड ट्रान्समिट करत असतो पण त्याचं नाव काय आहे? टॅक्झोप्टेरा ऑरेंटी किंवा टॅक्झोप्टेरा सिट्रिसिडा. ते कोळाशी डिसीज आहे. तो कोळाशी डिसीज व्हाईट फ्लाय म्हणजे जी काळी माशी किंवा पांढरी माशी जी आहे कोळाशी डिसीज ट्रान्समिट करत असते. जी आपली फायलोसिनेस्टिक सिट्रेला आहे की आपला जो कॅन्कर आहे तो ट्रान्समिट करत असते. त्यानंतर सिट्रसिला आहे ती ग्रीनिंग डिसीज ट्रान्समिट करत असते. जर तुम्हाला व्हेक्टर त्याचे ट्रान्समिटिंग एजंट ट्रान्समिट कोण करतं ट्रान्समिटिंग एजंट आणि कोणतं क्रॉप रिलेटेड आहे त्याची जर पीडीएफ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये तसं सांगा. मी तुम्हाला ती पीडीएफ आपल्या ग्रुपवरती जे जनरल ॲग्रिकल्चरचं टेलिग्राम चॅनल आहे त्यावरती अपलोड करून देईल. ओके. आणि हा मी तुम्हाला जे ग्रुप वगैरे सांगितले त्या सगळ्याच्या लिंक ज्या आहे हे जे लेक्चर होईल ह्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जातील. तुम्ही काय करायचंय त्याला जॉईन व्हायचं आहे. तिथं तुम्हाला एकदम ऑथेंटिक कंटेंट जे आहे ते मिळून जाईल. ओके. इथं बघा आज आपण 11 ते 12 क्वेश्चन बघितले. कशाचे? ग्रुप सी चे. जे की रिलेटेड आहेत ॲग्रिकल्चरशी. जे की रिलेटेड आहे तुम्ही बघितलं.
पूर्ण जे क्वेशन आहेत हे रिलेटेड आहे ॲग्रीकल्चरसाठी आणि जे ॲग्रीकल्चर ग्रॅज्युएट आहेत त्यांच्यासाठी हा काय आहे, एक प्लस पॉइंट आहे. तुम्हाला जर 11 ते 12 मार्क जर तुमच्या बी-एस-सीच्या लेव्हलवरती आणि ईझी क्वेशन आहेत सगळे, तुम्हाला मिळत असतील तर तुम्हाला किती मोठी लीड मिळते. म्हणजे काय की ग्रुप सीचे टेन्शन जे आहे, प्रिलिम्सचं टेन्शन तुमचं निघून जातं आणि मेन्स तर मेन्स आपण मेन्सचेही क्वेशन बघू. त्याच्यामध्येही तुम्हाला बाकी जे ट्रेडिशनल म्हणजे बी-ए, बी-कॉम वाले आहेत त्याचे तुम्हाला फायदाच होईल. ओके. थांबूया इथे. जर बघा जर आणखी असतील किंवा तुमचे सजेशन असतील ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा आणि हां, चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. या लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण आता आपले रेग्युलर लेक्चर जे आहे ते सुरुवात झाली आहे. ओके. आणि हां, शेअर करायला मात्र विसरू नका. थांबूया इथे. थँक सो मच. आणि अभ्यास करत आहात, तसाच अभ्यास करत राहा कारण येणारी जी सुवर्ण संधी